हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की, राजनीति की, खेल की, क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें। त्याचं प्रत्युत्तर मोदी आणि शहा सरकारने त्या पद्धतीने देणं गरजेचं आहे। कारण बिहारच्या निवडणुका लागल्या, या निवडणुकासाठी तर हा हल्ला झाला नाही ना, अशी आम्हाला शंका येते। कारण याच्या अगोदर सुद्धा झालेले हल्ले, अतिरेक्यांचे हल्ले हे निवडणुकीच्या तत्पूर्वी झालेले आहेत। त्यामुळं मतदानासाठी हा हल्ला झाला नाही। आता पक्ष कुठला मोठा नाही, जात कुठली मोठी नाही, धर्म कुठला मोठा नाही, हिंदुस्थान मोठा आहे। आणि हिंदुस्थानावर कोण हल्ला करत असेल, तू कोण का असं ना, तू मुसलमान असू दे या अन्य धर्माचा असू दे, त्याला मोदी सरकारने सोडू नये। नाहीतर अन्नचा पुलवामा येथे हत्या झाली, 49 सैनिक मेले, अजून त्याचा शोध लागला नाही। त्याच्या अगोदर पठाणकोट येथे हल्ला झाला सैनिकावर, त्याचा अजून शोध लागला नाही। तसंच बेलगामचं होऊ नये। आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केवळ बिहारच्या निवडणुका लागल्या, बंगालच्या निवडणुका लागल्या, उत्तर प्रदेशच्या निवडणुका लागल्या म्हणून आपली नाटकं करू नये। या पाकिस्तानला घरात घुसून गोळा आणि ते भारतातले देशद्रोही मुस्लिम समाज असेल, जो यांना सहकार्य करत असेल काश्मीरमधला, त्यांना सुद्धा गोळ्या घालावा, अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे करतो। मागणी करतो की सरळ पाकिस्तानवर हल्ला करावा आणि काय तो एखादा कायमचा प्रश्न पर्यटकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, याला जबाबदार कोण? आणि कसं ऍक्शन घेतात त्यावर आणि पाकिस्तानवर डायरेक्ट हल्ला केला पाहिजे। जास्ती सर काय सांगाल? जास्ती सर, हा जास्ती सर, एक मिनिट हरणी सर, आम्ही आज सर्व पदाधिकारी शिवसैनिक एकत्र येऊन या शिवाजी चौकामध्ये छत्रपती इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें